श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आज गुरुवार आहे, दत्ताचा वार आहे. आम्ही दत्ताची लहानपणापासून उपासना करते आहे आणि आणि गजानन महाराजांचं पारायण सुद्धा करते आहे, कारण मी विदर्भातली आहे. आणि मुंबईला आल्यानंतर आम्ही शिर्डीच्या साईबाबांच्या वाऱ्या सुरू केल्या आणि आता मी दत्ताचे हे श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायण करते आहे. माझ्या दोन्ही मुली हे सगळं याचं दोन्ही याचं पारायण करतात आहे. आणि मला असं कधीच वाटायचं की आपण काहीतरी बौद्धिक गोष्ट करावी, तर म्हणून मी याच्यातनं हे सुरू केलं. त्यामुळे माझी स्मरणशक्ती किती आहे हे मला जाणून घ्यायचं होतं, कारण मी 80च्या पुढे आहे आता. तर आपण आता 5व्या अध्यायाकडे वळूया. 5व्या अध्यायामध्ये शंकर भट हे तिरुपतीला जायला निघालेले असतात. तिरुपतीच्या दर्शनाला गेले ते, त्यावेळी त्याला म्हणतात, अरे तिरुपतीमध्ये श्रीपाद वल्लभ पण आहेत. आणि नंतर त्या ध्यानस्थ झाले. ध्यानस्थ झाल्यानंतर त्यांना एक काळा कभिन्न माणूस स्वप्नात दिसला आणि तो माणूस श्रीपाद वल्लभांना सांगत होता की तुझ्या भक्ताला 7.5 त्रास होणार आहे. तर हे श्रीपाद वल्लभ त्याला म्हणतात, तू तुझं काम, शनीला तुझं जो काम कर, माझं मी काम करेल. म्हणजे माझ्या भक्ताला कितीही कोप झाला तरी तो कोपातून सुटका कशी करायची हे मी स्वतः बघेन. आणि अशा याप्रमाणे तो भक्त जो होता त्याला अतिशय 7.5 म्हणजे पुष्कळ त्रास होत होता, पण त्याच्यातून तो पुष्कळ सुटका करून घेते असे. कारण त्याची श्रीपाद वल्लभांवर खूप भक्ती होती, त्यामुळे 7.5 वर्षाचा काळ त्याला 7.5 दिवसात संपला. आणि या अध्यायामध्ये श्रीपाद वल्लभांचा जन्म चतुर्थीला आहे, गणेश चतुर्थीला हे समजलं. त्याच्यानंतर पिठापूरला यांना हे पिठापूरला शंकर भट गेले. त्यांनी ते श्रीचरणी नतमस्तक झाले. आणि त्यावेळी त्यांनी जे हे ग्रंथ जे लिहित होते तो ग्रंथ तेच पूर्ण करतील असा त्यांना आशीर्वाद मिळाला. त्यांच्यासारखा कोणीही लेखक होणार नाही. या ग्रंथातून फलश्रुती अशी आहे की आपल्याला कुठलंही काही संकट आलं त्यातून आपली मुक्तता होईल आणि देवतांच्या कोपापासून आपलं रक्षण होईल. असं या ग्रंथाची फलश्रुती आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, विष्णू महेश्वरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.